हे प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठण्याचं आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या अधीन हे केंद्र येतं। या ठिकाणी आपण पाहू शकता की चिखलमय हा परिसर झालेला आहे। मुंबई गोवा हायवे या ठिकाणाहून त्याच्या समोरून गेलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरील हा चिखल मिश्रित पाणी या परिसरात येऊन हा परिसर घाण झालेला आहे। या ठिकाणी जंगली वनस्पतींनी आसरा घेतलेला आहे। 4 महिन्याच्या कालावधीत या परिसराची साफसफाई झालेली नसून हा परिसर गलिच्छ झालेला आहे। या उपकेंद्रामध्ये कोलाडपासून इकडे शिवविभाग, कासू, आमटेम अशा ठिकाणची लोक या ठिकाणी येतात आणि या उपकेंद्राचा आसरा घेतात। या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी यांना राहण्याचं जे निवासस्थान आहे त्यांचं निवासस्थान जंगली वनस्पतींनी व्यापलेलं आहे आणि त्यांना जाण्याचा जर रस्ता नसेल, त्यांची खोलीची दुरवस्था आपण पाहत आहात। तुटलेले पत्रे, खिडकीच्या सजावर उगवलेलं गवत आणि माती मिश्रित आणि पालापाचोला झालेला दुर्गंधीयुक्त हा परिसर तयार झालेला आहे। या ठिकाणी मी जे दाखवत असलेला परिसर हा शवविच्छेदनाकडे जाणारा खोली आहे, त्याचा मार्ग आहे। पाहू शकता आपण किती कचरा आहे, किती घाण आहे आणि जंगली वनस्पतींनी व्यापलेला हा परिसर जर वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्याची या ठिकाणी व्यवस्था व्यवस्थित नसेल तर तुमचं आमचं काय सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल? शासन फक्त आपलं बघतंय, शासनाचे अधिकारी आपले पाहतात। या ठिकाणी राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी केविलवाणी परिस्थिती आणि हा परिसर एकदम जर्जर झालेला आहे। जंगली वनस्पतींनी व्यापलेला आहे। या ठिकाणी विचू, काटा, साप, जनावरं यांचा आसरा बनून राहिलेला हा परिसर या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद कोणाचं वाट पाहते? हे जे उपकेंद्र आहे आपण पाहता, मुंबई गोवा महामार्ग हा गेल्या 18 वर्षापासून प्रतीक्षेत आहे। या ठिकाणी अनेक अपघात, अनेक जखमी रुग्ण होतात। त्यांना या ठिकाणी प्रथमोपचार करण्यासाठी नागोठणे उपकेंद्रामध्ये आणलं जातं आणि याच उपकेंद्रामध्ये या ठिकाणी त्यांची प्रथमोपचार केला जातो। या केंद्रामधले वैद्यकीय अधिकारी असतील ते वेळोवेळी उपचार करतात, रुग्णांना चांगली साथ देतात, पण शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। हा उपकेंद्र नूतनीकरण व्हावा म्हणून बऱ्याच वर्षाची मागणी आहे। त्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जातोय। निदान या परिसराची तरी स्वच्छता व्हावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे। चिखल मिश्रित पाणी आणि दुर्गंधीयुक्त हा परिसर, या परिसरामध्ये उपचार करून घ्यावेत की डोळ्यावर आणि नाकावर पट्टी बांधावी अशा प्रकारची केविलवाणी अवस्था या परिसराची झालेली आहे। आपण पाहू शकता इथे पत्र्यावर बऱ्याच प्रकारची घाण साचलेली आहे। या इमारतीची दुरवस्था आपण पाहत आहात। अशा प्रकारचा हा परिसर, दुर्गंधीयुक्त परिसर, या ठिकाणी लवकरात लवकर स्वच्छतेचा उपाययोजना आणि हा परिसर स्वच्छ व्हावा अशी या ठिकाणच्या मागणी होत आहे। आपण पाहत आहात महामार्ग शेजारून गेलेला आहे, त्यांचा पाणी मिश्रित, चिखल मिश्रित पाणी या परिसरात येऊन सगळा हा परिसर चिखलमय झालेला आहे। उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी सूर्योदय नारायण म्हात्रेसह कॅमेरामन श्लोक म्हात्रे, नागोठणे।